नमस्कार मैत्रिणींनो, मी आज पालकचं वरण करणार आहे. डाळ पालक किंवा पालकचं वरण. तर इथे मी ही तुरीची डाळ घेतलेली 1 वाटी. ती कुकरमध्ये टाकते आणि स्वच्छ धुवून घेते पाण्याने. 1 वाटी तुरीची डाळ होती तर 2 वाटे मी पाणी टाकते. 1 वाटी तुरीची डाळ होती तर 2 वाटे मी पाणी टाकते तुरीची डाळ शिजवण्यासाठी. ही डाळ शिजवताना थोडासा हिंग टाकते आणि हळद पण टाकते. त्याला आपण तूर डाळ शिजवून साधं वरण तयार करून घेऊ. इथे मी हा पालक घेतला आहे. पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते. मी ते पालक बारीक कापून घेतला आहे. ही अद्रक लसूणची पेस्ट आणि 1 कांदा बारीक कापून घेतला आहे. चला आता ह्या भाजीला आपण फोडणी देऊया. गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई गरम झाली, त्यात मी आता तेल टाकते. गरजेनुसार तेल टाकायचं. तेल गरम झाले, त्यात मी आता मोहरी टाकते. कांदा घालते. जिरे घालूया. अद्रक लसूणची पेस्ट घालूया. कांदा परतला आहे, त्यात आता ही मिरची पूड आणि दाल तडका मसाला घालते. मसाला परतला गेला आहे, त्यात आपण पालकची भाजी घालूया. पालकला 2 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेऊ. इथं आपलं तुरीचं साधं वरण तयार झालेलं आहे. हे बघा, पालक शिजला गेला आहे. पाणी न टाकताच शिजवला मी हा पालक. छान झाला आहे, मऊ मऊ. आता त्यात साधं वरण घालूया. चवीनुसार मीठ घालते आणि गरजेनुसार पाणी घालायचं. पालक वरणाला उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करते. पण मी पालकाचं वरण पण नेहमी करत असते. खूप छान लागतं, तर तुम्ही पण करून पहा. तर इथे गरमागरम पालक वरण तयार झाले. माझी पालक वरणाची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज एक कमेंट टाका. बाय.